तर पाकिस्तानला भारतानं आणखी एक दणका दिलाय, तो म्हणजे पाकिस्तानातून कोणत्याही मालाची आता आयात होणार नाही। पाकची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत सरकारनं हा निर्णय घेतलाय। पाकसोबतचा संपूर्ण आर्थिक व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाकिस्तानातून भारतात सिमेंट, ड्रायफ्रूट, दगड, सेंद्रिय रसायनं, धातू, चामड्याच्या वस्तू, स्टील अशा विविध वस्तू आयात केल्या जात होत्या, त्या आता बंद होणार आहेत। काश्मीरमध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 68 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि 68 पैकी 42 दहशतवादी परदेशी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यातील बहुतेक दहशतवाद्यांनी पाकिस्तानातनं घुसखोरी केल्याचं समोर आलंय। जम्मू प्रदेशातही 40 पैकी 35 ते 36 दहशतवादी परदेशी होते। 2021 मध्ये 125 स्थानिक तरुण दहशतवादी बनल्याची माहिती समोर आली आहे। 2022 मध्ये 100 आणि 2023 मध्ये ही संख्या 22 पर्यंत कमी आली। 2024 मध्ये फक्त 7 तरुण दहशतवादी बनले। सध्या काश्मीरमध्ये सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 10 पेक्षा कमी असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवलाय। हीच पोकळी भरून काढण्यासाठी पाकिस्ताननं आपले प्रशिक्षित दहशतवादी पाठवायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि त्यांच्या इतर शाखा जसे की पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट आणि काश्मीर टायगर्स यांचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिली आहे। काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यामध्ये 26 निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी ठार केलं आणि या दहशतवाद्यांना स्थानिकांचं सहकार्य मिळाल्याचा संशय जो काही व्यक्त होत होता, आता माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील हाच संशय व्यक्त केलाय। स्थानिकांच्या पाठबळाशिवाय इतका मोठा हल्ला होणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं। मैं नहीं समझता हूं कि ये चीज़ें हो सकती हैं जब तक कोई इनका साथ नहीं देगा। वहाँ से आए, किस तरह आए। मैंने पहले भी कहा था ना, जब मौलाना अजहर को छोड़ा था, मैंने कहा था मत छोड़िए, क्योंकि ये जानता है इसने अपने रास्ते बना रखे हैं और क्या पता है उनका हाथ भी इसमें होगा। मगर किसी ने माना नहीं मेरी बात, नहीं ले गए उसको पार। या लटरम जिसने बच्चों को मारा है यहाँ पे, और मेरे एमएलए को घर जाके मारा, मेरे चचेरे भाई को घर से गोली मार दी उसको, और बड़ी मुश्किल से हमने इनको पकड़ा था। मगर वो जहाज़ ले गए थे कंधार, और उसमें हमारा कुछ नहीं सुनाई नहीं। तर पाकव्याप्त काश्मीरमधनं दहशतवाद्यांचे तळ चालवले जात असतात। आता तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आणि यातूनच आता पीओकेमध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांचे तळ पाकिस्ताननं रिकामे करायला सुरुवात केली आहे। काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक लॉन्चपॅड सुद्धा पाकिस्ताननं रिकामे केलेत। जम्मू विभागात कठुआला लागून असलेल्या शकरगड, नौशेऱ्याला लागून असलेल्या समहनी आणि हिरानगरला लागून असलेल्या लॉन्चपॅड रिकामी करण्यात आलेत। भारतानं बालाकोट इथल्या दहशतवादी छावण्यांवरती 2019 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींनी पाकिस्तान घाबरलाय। पहलगाम हत्याकांडावरील जगभरातील देशांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना लॉन्चपॅड रिकामी करून पाकिस्तानातल्या खोलवरच्या तळांवरती परतण्याचे निर्देश देण्यात आलेत। तर पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे काही पुरावे समोर आलेले आहेत। न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजेसमधनं लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालेला आहे। ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा परिसरात असल्याचं समोर आलंय आणि या ट्रेनिंग कॅम्पला जंगल मंगल प्रशिक्षण शिबिर सुद्धा म्हटलं जातं। इथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातं। या ठिकाणी एक मशीद, मोठं ग्राउंड, मीटिंग हॉल आहे आणि पहलगाम हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। या कॅम्पमध्ये मशीन गन, पिस्तुलासह इतर विविध शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण अतिरेक्यांना दिलं जातं। इथल्या मशिदीमध्ये दहशतवादी हाफिज सईद अनेकदा येतो आणि या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात आयएसआय आणि पाक सैन्याचे अधिकारी अनेकदा दहशतवाद्यांसोबत बैठका घेत असल्याचं समोर आलंय। पुढची बातमी आहे खळबळजनक, ती म्हणजे काँग्रेसचे खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक संदर्भात भाष्य केलंय। पुलवामा घटनेनंतर भारतानं पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, यात किती लोक मारले गेले हे काही दिसलेलं नाही असं वक्तव्य चरणजित सिंह चन्नींनी केलं।
जर कोणी आपल्या देशात बॉम्ब फेकला तर लोकांना कळणार नाही का? सरकारनं पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केलाय, पण वास्तवात काहीच घडलं नाही. सर्जिकल स्ट्राईकचा एकही पुरावा नाही, कुणी तो पाहिलेला नाही असा दावा चरणजीत सिंह चन्नींनी केलाय. 2019 साली पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान मारले गेले. या घटनेचा वापर सरकारनं केल्याचा आरोप चन्नींनी केला. दरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांच्या या नव्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 40 हमारे आदमी मर गए जो उस समय पगड़ी के ऊपर से तुरला गया था ऊपर को, उसको हम तुरला बोलते पंजाबी में. उस समय इलेक्शन था, उस समय तो बड़ा तुरला चल रहा था कि जी हम ये कर देंगे, हम वो कर देंगे. आज तक मैंने तो पता नहीं चला मुझे तो कहाँ स्ट्राइक हुए हैं, कहाँ बंदे मारे गए थे उस समय, कहाँ वहां पाकिस्तान में हुआ था. हमारे देश में आकर कोई बम गिरे पता नहीं चलेगा. कहते जी पाकिस्तान में हमने सर्जिकल स्ट्राइक किए थे, कोई कुछ नहीं हुआ, कहीं नहीं दिखे सर्जिकल स्ट्राइक, किसी को नहीं पता चला. कांग्रेस पार्टी का ये प्रेस कॉन्फ्रेंस कि पुलवामा के समय सर्जिकल स्ट्राइक नहीं हुआ, क्या ये भारत की सेना और वायुसेना के मनोबल को नहीं गिराता है? क्या कहीं न कहीं ये देशवासियों के मनोबल को नहीं गिराता है? मैं ये प्रश्न करना चाहता हूं कि कांग्रेस कोई भी ऐसा अवसर, कोई भी ऐसी कसर क्यों नहीं बाकी छोड़ती जिसमें पाकिस्तान की सेना और पाकिस्तान के सरकार को, पाकिस्तान के आतंकवादियों को ऑक्सीजन सप्लाई जहां होता हो. हर समय पाकिस्तान के आतंकवादियों को और पाकिस्तान की सेना को ऑक्सीजन सप्लाई करने का काम ये कांग्रेस पार्टी करती है. उनका मनोबल बढ़ाने का काम ये कांग्रेस पार्टी करती है. काश्मीर हातातून सुटण्याच्या भीतीनं पहलगाम हल्ला करण्यात आला असं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सद्भावना राबवणाऱ्या मेजर आश्लेषा तावडेंनी केलंय. तर दगड ते डेव्हलपमेंट असा काश्मीरचा नवा चेहरा दहशतवाद्यांच्या आकाला आवडला नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान याबाबत आश्लेषा तावडेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. हे सगळं असताना एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही गेला होता तिथे, की पहिल्यांदा गेला होता का याच्या आधी पर्यटक म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा गेला होता, त्यावेळीचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर पर्यटक म्हणून मी गेल्या वर्षी देखील गेले होते आणि माझी मुलगी 7 वर्षाची होती आणि माझे मिस्टर त्यांच्यासोबत गेलो होतो. आणि त्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा आपलं जे तिथलं पहिली निवडणूक होती, सो त्या निवडणुकीच्या 1 दिवस आधीपर्यंत आम्ही तिथे होतो. आणि तेव्हा देखील अत्यंत शांत, म्हणजे प्रत्येक काही मीटरवर आपल्याला सशस्त्र सैनिक तैनात दिसत होते, पण तरी देखील वातावरण शांत होतं. आणि ॲज टुरिस्ट आम्ही तेव्हाही, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही बरोबर ना, टुरिस्ट आम्ही तेव्हा देखील सर्व ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकलो होतो. यावर्षी आत्ता मी जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही परतलो 21 तारखेला, आणि त्याच दिवशी ज्या दिवशी या दिवशी म्हणजे थ्रू आउट आवर ट्रिप एवढं चांगलं वातावरण होतं आणि इतकं ओपन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रीनगरपासून ते आम्ही पहलगाम, बैसरन अगदी, किंवा आपलं गुलमर्ग आता बंद केलं आहे जे दूधपत्री, ते देखील आम्ही विजिट केलं होतं. आणि अतिशय चांगलं वातावरण, अतिशय ओपन, म्हणजे तुम्हाला म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणचे टुरिस्ट तिथे दिसत होते, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या. कोणी बंगाली बोलतंय, कोणीतरी मला तिथे थेपला सगळे घेऊन गोल बसून घेतायत, खातायत, भेळपुरी जसं आपण ऐकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघतो त्या सगळ्या तिथे होत्या. आणि आर्म फोर्सेसचं कसं आहे, आर्म फोर्सेसचं जेवढा तिथे पगडा दिसेल तेवढं टुरिस्टना फ्री नाही वाटत. एक प्रकारचं मनावर दडपण राहतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे समजा मी उटीला गेले तर तिथे मला एवढा युनिफॉर्म दिसेल का? नाही. तर जेवढं फ्री त्यांना वाटेल तेवढं ते त्या ठिकाणाचा आनंद अनुभवू शकतात. वडील जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.